लोकमत पेपरला आलेली ही बातमी आहे। शेवटच्या वेतनाचा 50% रक्कम पेन्शनपोटी कर्मचाऱ्यांना मिळणार, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे RNPS। आपण अगोदर NPS स्वीकारलेले बघा, आपण NPS चा फॉर्म देखील भरलेला आहे। आता मात्र आपल्याला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू म्हणजे राज्याची आपल्याला RNPS हे फॉर्म भरून द्यायला लागणार आहे। तो 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपल्याला ते फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। बघा, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू, महागाई भत्ताही सोबत मिळणार। आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। बघा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा स्वरूप राज्य शासनाने बुधवारी जाहीर केले, म्हणजे 6 मे 2026 ला। त्यानुसार महागाई भत्त्यासोबत शेवटच्या वेतनाचा 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे। 2005 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असून ती 1 मार्च 2024 पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे। पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत या योजनेची सहभागी होण्यासाठी पर्याय देण्याची संधी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळणार आहे। सुधारित निवृत्ती वेतन योजनेचे स्वरूप राज्य सरकारने तात्काळ जाहीर करावी या मागणीसाठी अलीकडे राज्य कर्मचाऱ्यांनी 4 दिवसाचा संप केला होता, त्यानंतर हा आदेश काढला आहे। या योजनेचे वैशिष्ट्य असे बघा, निश्चित निवृत्ती वेतन लाभ, 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाचा 50% इतके निवृत्ती वेतन मिळणार, म्हणजे पेन्शन मिळणार। 10 ते 20 वर्षाच्या सेवेसाठी प्रमाणानुसार निवृत्ती वेतन दिले जाईल। तर किमान निवृत्ती वेतन हमी, किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केल्यास दरमहा किमान 7,500 रुपये निवृत्ती वेतन निश्चित होईल। 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास NPS मधील तरतुदीशिवाय अन्य लाभ मिळणार नाही। NPS निधी व्यवस्थापन, निवृत्तीच्या वेळी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत म्हणजे NPS जमा निधीपैकी 60% रक्कम शासनाकडे जमा करावी लागेल। तर कुटुंब निवृत्ती वेतन, निवृत्ती वेतनाच्या 60% इतका कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जाईल। ग्रॅज्युएटीचा लाभ कायम, बघा ग्रॅज्युएटीचा लाभ देखील कायम ठेवण्यात आलेला आहे। 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार म्हणजे बघा जास्तीत जास्त 20 लाख रुपये ग्रॅज्युएटी आपल्याला मिळत असते। ते 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार निवृत्ती उद्यान म्हणजे ग्रॅज्युएटी लागू राहील। या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहेत। NPS मधून आधी काढलेली रक्कम 10% व्याजासह, बघा NPS मधून जर तुम्ही रक्कम काढलेली असेल तर NPS मधून आधी काढलेली रक्कम 10% व्याजासह परत जमा करावी लागेल। 10 वर्षाच्या आत राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। अशा प्रकारची ही बातमी आहे। आपण सर्वांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत NPS खात्यामधून आपल्याला RNPS मध्ये ते फॉर्म भरून द्यायला लागणार आहे। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।